नमस्कार मंडळी. सो आज मी करणार आहे पावभाजी. चला तर सो इथे मी फ्लावर, मटार, बटाटे, गाजर, बीट आणि टोमॅटो अशा प्रकारे सर्व भाज्या मी इथे चिरून घेतलेल्या आहे. कुकरमध्ये मी शिजवून घेणार आहे. सो यांना आता मी कुकरमध्ये टाकते. फ्लावर, बीट, मटार, बटाटे, गाजर आणि टोमॅटो. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून ह्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि 4 ते 5 शिट्या काढायच्या. मस्त भाजी शिजली जाते. हे बघा, अशी मस्त भाजी शिजली आहे. ह्याला मी स्मॅशरने स्मॅश करून घेतलेलं आहे. सो इथे मी कढईत तेल घेतलं आहे. तेलामध्ये थोडंसं बटर टाकून घेते. आता यात मी टाकणार आहे जिरे, कांदा घ्यायचा आहे. कांदा नुसतं असं लालसर होईपर्यंत परतवायचा आहे. इथे मी छोट्या आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे. मस्त अशी बारीक करून घ्यायची. जास्तही नाही घ्यायची, नाही तर मग पावभाजीला त्याचाच फ्लेवर येतो. एक चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि इथे मी पावभाजी मसाला घेतला आहे 2 चमचे. मस्त असं हलवून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ. मस्त 2 ते 3 मिनिटाचा मसाला वाफवून घ्यायचा आणि आता मी पूर्ण स्मॅश केलेली भाजी यात घालून घेते आहे. बघा असं मस्त होते ही भाजी. आता 10 मिनटं आपण मंद आचेवर वाफवून घ्यायचं. इथे मी कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि आपली भाजी इथे रेडी आहे. सो इथे मी कोथिंबीरने गार्निशिंग करून घेतलेलं आहे. तुम्हीही बघू शकता किती छान झालेली आहे. सुगंधही मस्त येते. हा तुम्हीही करून बघा. सो माझं तुम्हाला चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका. दिसते की नाही छान? या मंडळी खायला मस्त अशी पावभाजी बनून रेडी आहे. चला तर बाय.